क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अन्न औषध प्रशासनाची पांढरकवडा येथे मोठी कारवाई। 89 लाखांच्या सुपारीसह 2 ट्रक जप्त। यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आदिलाबाद मार्गावरील टोल नाक्यावर अन्न औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात असलेली सुपारीची 2 ट्रक पकडली। या कारवाईत तब्बल 69,500 किलो सुपारीसह 2 ट्रक असा एकूण 89,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अन्न औषध प्रशासन विभागाच्या पथकाला पांढरकवडा मार्गावरून सुपारीची मोठी खेप अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार पथकाने पांढरकवडा तपासणी नाक्यावर नाकेबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली। यावेळी संशयास्पद वाटणारे 2 ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुपारीचा साठा आढळून आला। पथकाने सुपारीसह वाहतुकीच्या कागदपत्रांची तपासणी केली असता चालकांकडे आवश्यक वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत। त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने 2 ट्रक व सुपारी जप्त केली। ही कारवाई अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी अमित उबलाब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या कारवाईत अधिकारी नरवाडे व जगदीश कापशे यांची सक्रिय सहभाग यांचा लाभला आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी पांढरकवडा तालुका प्रतिनिधी राजू आगरकर, पांढरकवडा, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।